और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आक्रमक आंदोलन केलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर शाखेच्या वतीने माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो पेट्रोल पंपाजवळ निदर्शनं करण्यात आली आहेत। यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवलाय। या आंदोलनामध्ये मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोय, उपशहराध्यक्ष गणेश चौधरी, सचिन पोपलाईटकर, नगरसेवक गणेश लांडगे, विधानसभा सचिव योगेश सोनी, शहर सचिव महेश मोरे, विभाग प्रमुख कपिल पवार, कामगार सेना सचिव सागर चाळसे, शाखाध्यक्ष दिनेश पाटील, दिलीप गायकवाड, उपविभाग अध्यक्ष संदीप घाडीगावकर, विभाग अध्यक्ष एंटक पाटील, मनविसे रुपेश पाटील, कल्याण पूर्व विधानसभा सचिव सनी खैरनार, उदय वाघमारे, देवेंद्र पिंगळे, विभाग अध्यक्ष आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं मायलेज कमी होत असून इंजिन खराब होत असल्याचा मनसेचा दावा आहे। या मिश्रणामुळे वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढून सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। इथेनॉल धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचा सरकारचा दावा खोटा असून याचा फायदा ठराविक कंपन्यांनाच होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। सरकारने याविषयी स्पष्ट धोरण जाहीर करावं, इथेनॉलच्या सक्तीमुळे झालेल्या वाहनांच्या नुकसानाची भरपाई द्यावी आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। आपण बघतोय संपूर्ण रिक्षावाल्या असो किंवा प्रायव्हेट मालक असो, सगळ्यांची ओरड अख्ख्या देशभर चालू आहे, परंतु नितीन गडकरींना याचा काही फरक पडत नाही। गेल्या कित्येक महिने झालं ओरडून जर नागरिक बोलत आहेत तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि इथेनॉल करणं हे खूप वाईट आहे। यासाठी आपण जर बघितलं तर एकच तामिळनाडू राज्यामध्ये तिथले मुख्यमंत्री जर निर्णय घेऊ शकतात की माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं इथेनॉल पेट्रोल मी स्वीकारणार नाही, तर तसंच महाराष्ट्र शासनाने पण ते दाखवावं आणि निश्चितपणे हे जे काही लोकांच्या नागरिकांच्या याच्याची मायलेज बोलत आहे की मायलेज एवढं याच्यामध्ये मिळत नाही, वरनं ज्या काही गोष्टी आज त्याचे गैरफायदे तोटे आहेत ते आपण सगळे लोक निदर्शन आणतात, तरी पण कुठल्याही प्रकारचं केंद्र सरकार हलत नाही। तर निश्चितपणे आमचं आज ह्या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला एवढंच सांगणं आहे की लवकरात लवकर ही बंदी आणा आणि आपण जसं बोलले की बाबा जर 20% आम्ही जर देऊ तर त्यानंतर आम्ही 15 रुपयांनी पेट्रोल देऊ। पेट्रोलचे दर आहेत तेच राहतात, कुठल्याही प्रकारचे 1 रुपया तुम्ही कमी करत नाही आणि इथेनॉल 20% तुम्ही बोलता तर 100% काही इथेनॉल आणणार। तर हे खूप चुकीचं धोरण आहे आणि आपल्या मुलासाठी आपल्या नातेवाईकांसाठी पिढ्यानपिढ्याची कमाई करण्यासाठी कुठं हे चाललं असेल तर ते खरंच बंद व्हावं आणि आमचा ह्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या विषयाला विरोध केला आहे। त्या माध्यमातून आज कल्याण शहरातर्फे आम्ही आज हे आंदोलन केलं। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।